नमस्कार, मी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य. दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष मानून मी गेल्या आठवड्यामध्ये 3 नामनिर्देशन पत्र दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी भरले होते. आज त्या अर्जावर छाननी झालेली आहे आणि ते तिन्ही अर्ज मान्य झालेले आहेत. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. तसेच येत्या 4 तारखेला मला अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळेल. ते चिन्ह घेऊन मी 5 तारखेपासून प्रचाराला लागणार आहे. दक्षिण सोलापूरच्या जनतेने मला ताकद द्यावी व येणाऱ्या निवडणुकीत मला प्रचंड बहुमताने विजयी करावे यासाठी मी आपणासकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपले 3 अर्ज होते, तिन्ही वैध ठरलेत. काय सांगाल त्याविषयी? दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मी साधारणपणे 4-5 महिन्यापासून जी तयारी केलेली आहे ती सुरुवातीलाच मी अपक्ष म्हणून तयारी केली होती. मी कुठल्याही पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी मुळीच गेलो नव्हतो. परंतु मध्यंतरी सोलापूर महानगरपालिकेच्या 7 ते 8 नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला होता. त्यानंतर मी भाजपाचं जे तिकीट मागण्यासाठी प्रदेशाध्यक्षाकडे विनंती केली होती. परंतु मला प्रदेशाध्यक्षांनी आणि भाजपाच्या ज्या काही संसदीय बोर्डाच्या जी काही कमिटी आहे त्यांनी मला तिकीट नाकारलं आणि आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब यांना तिकीट दिलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलेलं आहे. परंतु मला पण घटनेने अधिकार दिलेला आहे. त्यामुळं मी एका उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गाईडलाईननुसार 4 उमेदवारी अर्ज भरता येतात. मी 3 उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरले होते. आज छाननी झालेली आहे आणि त्या छाननीमध्ये माझे 3 अर्ज मंजूर झालेले आहेत, वैध झालेले आहेत. तर आता इथून पुढे मी दिनांक 4 तारखेची वाट पाहत आहे. 4 तारखेला दुपारी 3:15 वाजता मला चिन्ह मिळेल. ते चिन्ह मिळाल्यानंतर 5 तारखेला माझं चिन्ह 24 तासाच्या आत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील 3.5 लाख लोकांपर्यंत मी ती चिन्ह पोचवेन. त्यासाठी मी पूर्व प्लॅनिंग केलेली आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. अशी एक चर्चा सुरू आहे की दक्षिणमधून आपण अपक्ष उमेदवारी भरली परंतु आपण पाठिंबा घेणार, अशी एक चर्चा आहे. काय सांगाल त्याविषयी? कसं झालं आहे, आता तुम्हाला सांगतो, मी गेली 20 वर्ष मंत्रालयात काम करतो. ह्याच्या आधी मी 5 निवडणुका बघितलेत, 5 मुख्यमंत्री बघितलेत. मी काय एवढा साधा माणूस नाही आहे की मला स्थानिक कोण पातळीवरील लोक मला उद्या म्हणाले की ह्यांना अडचण आहे आणि ते फॉर्म मागे. मला घटनेने अधिकार दिलेला आहे. मी स्वतः ॲडव्होकेट आहे. सुप्रीम कोर्टात 200 वेळेस मी वेगवेगळ्या विषयासंदर्भात स्वतः तिथं जाऊन माझ्या पिटिशनबद्दल मी फॉलोअप घेतलेले आहेत. माझ्याकडे 250 ते 300 बोर्डिंग पास मी प्रूफ म्हणून ठेवलेले आहेत विमानाचे. मी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. मला स्वतःचं माझं कौतुक करायचं नाही. परंतु आता सोलापूरमध्ये अशा काही एजन्सी आलेल्या आहेत जे पॉलिटिशियननी, ज्या इथल्या स्थानिक राजकारण्यांनी हायर केलेलं आहे. त्यांना पेमेंट देऊन, पैसे देऊन, त्यात त्यांनी 100-1 लोक त्यांचे काय नाही मॉबमध्ये जातात आणि चर्चा करतात. सोमनाथ वैद्य फॉर्म मागे घेणार आहे, हे ते असं. मला पण अप्रोच झालेले होते, सर आम्ही तुमची गॉसिपिंग करतो ह्याचं त्याचं. म्हणलं नको, आपल्याला खरं आहे ते खरंच करायचं आहे. खोट्याच्या मागं आपल्याला पळायचं नाही आहे. ही लढाई मी फक्त दक्षिण सोलापूरच्या जनतेला न्याय मिळावा, त्यांना एक 24 तास हक्काचा आमदार मिळावा, त्यांची जी काही शासन स्तरावरची कामं आहेत ती ताबडतोब व्हावी, यासाठी मी ही लढाई लढणार आहे. मला मंत्रालय, विधानभवन हे मी वयाच्या 23व्या वर्षापासून पाहतो आहे आणि वयाच्या 23व्या वर्षी मी कॅबिनेट मंत्र्याचा PA होतो. आज माझं वय 42 आहे. 20 वर्ष झालं मी हेच काम करतो आहे. हे मी फक्त सर्वसामान्य जनतेची कामं व्हावी, त्यांना 24 तास फुल टाईम आमदार मिळावा, यासाठी मी ही निवडणूक लढवणार आहे. आणि मी ती निवडणूक 1000% लढवणार आहे. जनतेने संभ्रमात राहू नये. हे असं गॉसिपिंग करणारे, चर्चा करणाऱ्या लोकांपासून दूर राहावं. मी माझं चिन्ह सोमवारी आपल्याला 1000% दाखवणार आहे आणि तिथून पुढे ताकदीनं प्रचार करणार आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. असं जे काय चर्चा करतायत ते माझ्या उमेदवारीला आता घाबरत आहे. आता सध्या कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. प्रस्थापित 6 ते 7 नेते आता उमेदवारी दाखल केलेले आहेत. त्यामुळे आता 1 to 1 फाईट नाही होणार आहे. कमीत कमी 1 विरुद्ध 8 आणि 7-8 लोकांची एकमेकाच्या विरोधात ताकदीचे सगळे उमेदवार असणार आहेत. परंतु जनता अतिशय सुज्ञ आहे. जनता ही एकाच उमेदवाराच्या पाठीमागे जाणार आहे, बाकीच्यांचं डिपॉझिट जप्त करणार आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि तो उमेदवार मी असणार आहे. कारण जनतेचा मला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे. एक प्रशासकीय लेवलवर काम करणारा व्यक्ती आपल्या दक्षिण सोलापूरला मिळालेला आहे. असं सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. पुढाऱ्यांमध्ये वेगळं असू शकतं,
परंतु जी जनता पेपर वाचते, वृत्तपत्र वाचते, जे टी व्ही पाहते, यांच्यामध्ये वेगळी चर्चा आहे आणि ही जनता फक्त सोमनाथ वैद्य म्हणजे मलाच ताकद देईल एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो.